वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज विशाळगड येथे भेट दिली। येथील मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मलिक रेहान दर्ग्याच्या ट्रस्टींनी सुजात यांचे स्वागत केले। आज विशाळगडावर साजरा होणाऱ्या उरुसाला प्रशासनाने मनाई घातली होती। या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांची भेट महत्त्वाची ठरली। आज सकाळी कोल्हापूर शहरातील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला अभिवादन करून सुजात आंबेडकर विशाळगडला रवाना झाले। येथे येऊन त्यांनी गडावरील रहिवाशांशी संवाद साधला। आपली आजची भेट सामाजिक सलोख्यासाठी असल्याचे सुजात यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। विशाळगड परत एकदा इकडच्या सर्व लोकांसाठी, सर्व पर्यटकांसाठी परत एकदा उघडा झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतील, ते दुसऱ्या बाजूला उरुससाठी आला असतील, किंवा रेहान मलिक बाबांच्या दर्ग्यावरती आलेले असतील, किंवा असेच इतिहास बघायला, जुने गड किल्ले बघायला आलेले पर्यटक असतील, त्यांना कोणतेही दुखापत न होता, इजा न होता, त्यांच्या स्वातंत्र्यावरती कोणतीही गदा न येता त्यांना हा ऐतिहासिक गड, ऐतिहासिक स्थळ हे परत एकदा खुशालीने बघितलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं असेल तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप चुकीचा इतिहास आपल्या समोर मांडला जातो। हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींना एक चुकीची प्रतिमा छत्रपतींची उभी केली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले सरदार हे स्वतः मुसलमान होते आणि परत एकदा खोटा इतिहास सांगून काही राजकारणी स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करतायत। त्यांना त्यांची पोळी भाजायचा प्रयत्न करू देत, पण आज आम्ही इकडे आलोय, आमचं एक जंगी स्वागत झालंय। याच्यावरनच परत एक महाराष्ट्राला संदेश जातो की विशाळगड लोकांसाठी परत एकदा उघडलेला आहे। सुजात आंबेडकर यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। आज दिवसभरात जवळपास 1300 पर्यटक आणि भाविकांनी विशाळगडला भेट दिली। अशा ठिकाणी सलोखात बिघडवण्याची कोणी जर प्रयत्न केला तर ते आपण थांबवून घेतले जाणार नाही, या असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। विशाळगडवासी आणि यांच्या पाठीशी आंबेडकर घराणं ठाम आहे असं यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं। BPN साठी विशाळगडहून रमेश।